प्रेज लॉर्ड. परमेश्वराचे निवडलेले लोक हो, मला तुमच्यामध्ये पुन्हा एकदा परमेश्वर पाठवून देत आहे त्याचे एक महान जिवंत वचन घेऊन. आणि आज आपण त्या वचनातून शिकणार आहोत की ख्रिस्ती आई वडील कसे असतात, ख्रिस्ती पालकत्व म्हणजे काय आहे, आपल्या मुलांना परमेश्वराच्या सिद्धांतांमध्ये कसे वाढवायचंय. एक छोटीशी प्रार्थना करून आपण सुरुवात करूया. या आपले नेत्र आपण बंद करूया. महान सेनाधीश परमेश्वर पिता आणि पवित्र आत्मा, मी तुला विनंती करतो, आज तू आमच्यामध्ये उतरून ये. इथं बसलेले अनेक आई वडील परमेश्वर तू आशीषित कर. मला विश्वास आहे, मला खात्री आहे की तू सर्व कुटुंब आज बदलणार आहेस. परमेश्वर कुटुंबाची व्यवस्था बदलणार आहेस. परमेश्वर आई वडिलांची जबाबदारी, कर्तव्य या पलीकडे देवा आध्यात्मिक त्यांची जबाबदारी काय हे तू शिकवायला आज माझ्या मुखाला स्पर्श कर. एकही शब्द परमेश्वर पिता मला तुझ्याशिवाय बोलायचं नाही आहे. तू जे सांगशील त्याचप्रमाणे मला बोलायला सहाय्य कर. सर्व गौरव तुला मिळो येशूच्या नावात. आमेन, 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 आमेन. सो सुरू करूया आजचा एक अद्भुत विषय, ख्रिस्ती आई वडिलांनी कसे असायला पाहिजे. जे आई वडील आपल्या मुलांना बायबलच्या सिद्धांतात आणि वचनात वाढवतील. तुम्हाला असे वाटेल की हा विषय तर नॉर्मल आहे, होय आम्हाला त्यांना वाढवलं पाहिजे, पण नाहीये. याच्यातल्या बऱ्याच गोष्टी आज आपण शिकणार आहे. ख्रिस्ती पालकत्व, पेरेंटिंग, आई वडील म्हणजे फक्त मुलांना चांगले वागायला शिकवणं इतकंच ते नाहीये, तर त्यांना देवाला खरोखर ओळखणारे बनवायचं आहे, सत्यावर उभे राहणारे बनवायचं आहे, प्रेमाने जगायला लावणारे बनवायचं आहे आणि येशू सारखा स्वभाव त्यांच्यामध्ये विकसित करायचा. ही आमची आई वडिलांची जबाबदारी आहे. बायबल मधले जे पेरेंटिंग आहे किंवा पालकत्व आहे, हे मुलांवर फक्त नियंत्रण नाही, तर त्यांना शिष्य बनवायचं आहे. आमेन. अनुवाद 6:4-9 मध्ये देवाने इस्रायलला सांगितले की देवाची वचनं मुलांना बसताना, चालताना, झोपताना, उठताना शिकवा. म्हणजे विश्वास हा फक्त रविवारी चर्चमध्ये शिकवायचा विषय नाहीये, तर घरातल्या रोजच्या जीवनात जगायची एक पद्धत आहे. स्कॉलर्सच्या मते रेमा हा शब्द फक्त वैयक्तिक भक्तीचा किंवा वैयक्तिक भक्तीमध्ये देवाचा आवाज म्हणून तो ऐकण्याचा विषय नसून, तो संपूर्ण करार त्या समाजाने पुढच्या पिढीला घडवण्याची एक आज्ञा देखील आहे. हालेलुया. आम्हाला पुढच्या पिढीला घडवायचं आहे. आता ख्रिस्ती पालकत्व म्हणजे आई वडिलांनी स्वतः देवावर प्रेम करून मुलांना प्रेम करायला शिकवणं, शिस्त शिकवणं, सत्य शिकवणं, कृपा, क्षमा, ख्रिस्ती व्यक्तीची सामाजिक जबाबदारी, पवित्र जीवन यात वाढवणं आहे. जेणेकरून ते फक्त यशस्वी होणार नाही, तर ते उद्देशाने आपल्या जीवनामध्ये देवाचे खरे भक्त होतील. प्रियांनो, आमेन, हालेलुया. तर शिकूया आज ख्रिस्ती पालकत्व काय आहे. मुद्दा नंबर 1, पालकांचे जीवन हेच मुलांचे पहिले बायबल असते. मला पुन्हा एकदा सांगू द्या, आई वडिलांचे जीवन, वर्तणूक हेच मुलांचे पहिले बायबल आहे. हालेलुया. मुलं आपण काय बोलतो यापेक्षा आपण कसे जगतो ते जास्त शिकतात. घरात जर एखादा व्यक्ती राग करतोय किंवा प्रार्थना करतोय किंवा तो पैशांचा वापर कसा करतोय, मोबाईलचा वापर किती करतोय, तो माफी मागतोय काय, हेच त्या मुलांचे पहिले बायबल असते. ते आपल्या आई वडिलांना पाहून शिकवतात. अनुवाद 6 मध्ये काय सांगितलंय आई वडिलांना की तू आधी परमेश्वरावर प्रेम कर, मग मुलांना ते शिकव. म्हणजे आई वडिलांच्या हृदयात देवाचे वचन आधी असायला पाहिजे. आजची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. अनेक आई वडील आपल्या मुलांना प्रार्थना करायला सांगत आहेत, पण स्वतः ते प्रार्थना करत नाहीत. मुलांना खरं बोलायला शिकवतात, पण आपल्या सोयीनुसार ते स्वतः मात्र खोटं बोलतायत. आता तिमोथेचं उदाहरण घ्या. तिमोथेचा विश्वास त्याची जी आई होती युनिस आणि त्याची आजी लुईस यांच्यापासून त्याच्यामध्ये आलेला आहे. प्रियांनो, आमचा गैरसमज काय होतो, मुलं मोठी झाली की स्वतः शिकतील. आता लहानपणापासून काय शिकवायचं. काही झाडं लहान असतानाच त्याला जर योग्य रीतीने कलम केलं किंवा त्याची साफसूफ केली, तर मोठे होऊन ते एक जंगली झाड होत नाही, तर ते फळ देणारं झाड होऊ शकते. आमेन, हालेलुया. बायबल सांगते बालपणात मुलांचा पाया घाला. तुमचं घर हे तुमच्या मुलांचं पहिलं चर्च आहे. तुम्ही त्यांचे पास्टर आहात, हे लक्षात घ्या. आई वडिलांनी आपल्या मुलांच्या समोर जे बिहेवियर करतात, जी वर्तणूक करतात, ते त्या मुलांचं पहिलं चर्च आहे, हे लक्षात घ्या.
बायबलमध्ये एक भविष्यवाणी मलाकी 4 अध्याय 6व्या वचनामध्ये केली होती की देव पित्याची मन मुलांकडे आणि मुलांची मन पित्यांकडे वळवेल. हालेलुया. सो आमची मुलांची मन जर आमच्याकडे वळली पाहिजे तर आमचं बिहेवियर हे येशू सारखेच असायला पाहिजे. हालेलुया. बघा, जुन्या प्राचीन इस्रायलमध्ये विश्वासाचं शिक्षण ते फक्त मंदिरापुरतं मर्यादित असं नव्हतं. ओके, आधी जुन्या काळातले जे चर्चेस होते किंवा इस्रायलला जो नियम दिला होता, फक्त मंदिरामध्ये मुलांना देवाबद्दलचं धर्मशास्त्र बायबल शिकवायचं असं नव्हतं, तर घरी जेवताना, प्रवासाच्या दरम्यान, सणांमध्ये गोष्टी सांगून सगळ्या प्रकारच्या माध्यमातून ते मुलांना तयार करायचे. रोज 10 मिनिटं कौटुंबिक प्रार्थना झाली पाहिजे प्रियांनो. आठवड्यातून एकदा बायबलवर चर्चा झाली पाहिजे. आणि चूक झाली पालकांकडून, आई वडिलांकडून, तर त्यांनी स्वतः मुलांकडे माफी मागितली पाहिजे. याच्यामध्ये काही वावग नाही. ते तुम्हाला सर्वोत्तम आदर्श समजतील. आमेन. हालेलुया. अनुवाद 6 अध्याय आम्हाला घरामध्ये आपल्या मुलांना शिकवला पाहिजे प्रियांनो. आमेन. 2 तिमोथेयाचा 1 अध्याय मला वाटते 5व्या वचनामध्ये सांगितले, घरातील विश्वास पुढच्या पिढीत गेला असे ते वचन आहे. त्या घरातल्या लोकांचा विश्वास, माझ्या मुलांनी माझ्या शब्दांपेक्षा माझ्या जीवनातून काहीतरी शिकावे अशी आपली म्हणजे धारणा असली पाहिजे. पॉइंट नंबर 2 बघा, शिस्त म्हणजे शिक्षा नव्हे, प्रेमाने शिकवणे. अनेक आई वडील ज्यावेळेला शिस्त लावतात ते खूप क्रूर होतात. बायबलमध्ये शिस्त म्हणजे मुलांच्या त्या लहान हृदयाला तोडणं नाहीये, त्याला योग्य मार्गावर आणणं आहे. शिस्तीमध्ये प्रेम पाहिजे. ज्यावेळेला मी त्यांना डिसिप्लिन लावतो त्याच्यामध्ये काही मर्यादा पाहिजेत, त्याच्यामध्ये सातत्यता पाहिजे आणि त्याच्यामध्ये न्याय देखील असायला पाहिजे. हे लक्षात ठेवा. हालेलुया. कधी कधी आम्ही आमच्या मुलांना एखादी गोष्ट त्यांच्याकडून चुकली की एका चोरासारखे मारतो, एखाद्या गुन्हेगारासारखं त्याला वाळीत टाकतो. डोंट एव्हर डू दॅट विथ युअर चिल्ड्रन. आपल्या मुलांबरोबर असे कधीही करायचे नाहीये. इफिस 6:4 मध्ये पौल काय म्हणाला, मुलांना चिरडीस आणू नका, पण त्यांना प्रभूच्या शिस्तबद्धतेमध्ये आणि बोधामध्ये वाढवा. म्हणजे अधिकार वापरा पण अपमान करून नाही, तर ती तुमच्या कुठल्याही उत्तम मूल्यवान गोष्टींना ऐकणार नाही. आता जगामध्ये 2 टोक आहेत बघा पेरेंटिंगचे. एकीकडं काही पालक अतिशय कठोर रीतीने आपल्या मुलांना वाढवण्याचा प्रयत्न करतात, दुसरीकडे पूर्ण म्हणजे पूर्ण मनमानी करायला सोडून देतात. या दोन्हींना कुठेतरी आपल्याला समतोल साधायचा आहे. बायबलचा एक मार्ग आहे की कृपायुक्त शिस्त, आम्हाला कृपेने त्यांना शिकवायचं आहे. आजची परिस्थिती काय आहे, काही पालक मुलांना घाबरतात तर काही पालक मुलांना कधीच थांबवत नाहीत. त्यामुळं आणि दोन्ही सुद्धा धोकादायक आहे. एली याजकाने आपल्या मुलांना जर योग्य वेळेला थांबवलं असतं तर त्याचा परिणाम विनाशकारी झाला नसता. हालेलुया. पण त्याने त्याच्या मुलांना नीट वळण दिलं नाही, म्हणून 1 शमूएल 2 अध्याय 12 ते 17 वचन आणि 3 अध्याय 13 वचनामध्ये तुम्ही त्या मुलांबद्दल बघू शकता की त्यांचा नाश झालाय. आता आमचे गैरसमज काय आहेत, मी मुलांवर प्रेम करतोय म्हणून मी त्यांना कधी नाही म्हणत नाही, पण खरे प्रेम कधी कधी नाही म्हणते, अडवते, थांबवते प्रियांनो. हे खूप इम्पॉर्टंट आहे. शिस्त नसलेले प्रेम मुलांना स्वार्थी बनवत आहे. ज्या प्रीतीमध्ये शिस्तबद्धता नाही आहे मुलं स्वार्थी बनतात. प्रेम नसलेली शिस्तबद्धता मुलांना कठोर आणि कटू बनवते. हालेलुया. म्हणून मी आज भविष्यवाणी करतो यशाया 54:13 प्रमाणे की तुझी सर्व मुलं परमेश्वराकडून शिकवली जातील. आमेन. हालेलुया. नीतिसूत्रामध्ये छडी या भाषेचा गैरवापर करून काहींनी अतिशय कठोर आणि हिंसाच माजवायचं ठरवलेलं आहे. जो बाप आपल्या मुलांना छडीने मारत नाही तो त्यांचा बाप नाही. या गोष्टींच्या पाठीमागचं परमेश्वराच्या वचनातील ती सत्यता समजून घेणं गरजेचं आहे. बायबलचा केंद्रबिंदू क्रोध नाही आहे, राग नाही आहे, तर प्रीतीनं सुधारणा आहे. हालेलुया. बघा, आज आमच्या मुलांना जर विनाशापासून वाचवायचं असेल तर त्यांना काही गोष्टी कठोरपणे सांगितल्या पाहिजेत. हालेलुया. शारीरिक हिंसाचार करू नये.
तुम्ही आपल्या घरांमध्ये किंवा मला देखील आपल्या घरांमध्ये काय करायचंय, नियम आधीच स्पष्ट करायचे. तरीही जर चूक झाली तर शांतपणे त्याचे परिणाम आपण त्यांना दाखवू शकतोय. पण अपमान, तुलना, शिवीगाळ ही आम्हाला कधी सुद्धा करायची नाहीये. नीतीसूत्र मध्ये काय लिहिलंय, शिस्तबद्धता खर तर एक जीवन देते, दीर्घ आयुष्य देते. अशा गोष्टींनी आपण त्यांना शिकवलं पाहिजे. एफिस 6:4 मध्ये काय लिहिलंय, शिस्त प्रभूमध्ये असायला पाहिजे प्रियांनो आम्हाला. हालेलुया. एलीचं आपल्या मुलांवर खूप प्रेम होतं, पण त्यांनी त्यांना कधी शिस्त लावली नाही. तुमच्या डोळ्यांसमोर तुमची मुलं मरताना तुम्हाला सर्वात अधिक वाईट वाटेल, म्हणून तुम्ही त्यांना शिस्त लावा. पण ही शिस्त आम्हाला कृपेने लावायची आहे, प्रीतीने लावायची आहे. मी मुलांना सुधारतोय की माझा राग काढतोय. कधी कधी आमच्या कामाच्या ठिकाणी जरा काहीतरी घडतंय आणि घरी आल्यानंतर आमची मुलं थोडक्या गोष्टी चुकली की सर्व कामाचं फ्रस्ट्रेशन आमच्या मुलांवर येत असते प्रियांनो. हालेलुया. आई वडील म्हणून मी पॉइंट नंबर 3 सांगतो, मुलांचे हृदय जिंकणं हे त्याचं वर्तन बदलण्यापेक्षा खूप महत्वाचं. तुम्हाला आणि मला जी काही अपेक्षा आपल्या मुलांकडून आहे ती अपेक्षा पूर्ण होणं यापेक्षा त्यांचं हृदय आम्हाला जिंकायचं आहे. त्यांचा फेवरेट बाप, त्यांचा सर्वोत्तम बाप आम्हाला बनायचं आहे प्रियानो. एक बाहेरचं आज्ञापालन पुरेसं नाही, मुलाने देवावर प्रेम करायला शिकलं पाहिजे. कधी कधी मुलं तुम्हाला घाबरून तुमच्या समोर फक्त काही गोष्टी करतात. बाहेरचं आज्ञापालन, बाह्य आज्ञापालन. बायबल मधील जे पालकत्वाचं ध्येय आहे किंवा आई वडिलांचं जे ध्येय आहे ते चांगलं दिसणारं मूल नाही, तर देवाला शोधणारं हृदय असणारं मूल आम्हाला त्यांच्यामध्ये निर्माण करायचं आहे. बायबलमध्ये आमचं हृदय म्हणजे विचार, इच्छा, निर्णय आणि विश्वास याचं खरं तर एक केंद्रबिंदू आहे. म्हणून आई वडील असताना आम्हाला नियमांवर फक्त लक्ष नाही द्यायचं, तर अंतःकरणावर काम करायचंय. आमेन. आता काही लोक खूपच धार्मिक होण्याचा कधी कधी प्रयत्न करतात, हे अजिबात होता कामा नये. पण आम्ही त्यांना काय शिकवलं पाहिजे, तुझं हृदय किंवा तुझं मन तुला सांगत आहे की तू कुठं चुकलास, या प्रकार देखील आम्ही त्यांचं करेक्शन करू शकतोय. आता आजची परिस्थिती काय, मुलं चर्चमध्ये शांत बसतात पण आतून ती देवापासून खूप दूर असतात, कारण त्यांना समजलंय इथं गप्प बसायला पाहिजे, आई वडील खूप चिडतील. नो. मोठा भाऊ उधळ्या जो पुत्र होता त्या दृष्टांताच्या घरामध्येच होता असं म्हटलंय, पण त्याचं हृदय पित्यापासून किती दूर होतं बघितलं तुम्ही. तो मोठा भाऊ जो उधळ्या मुलाचा मोठा भाऊ, तो घरातच राहत होता, पण खूप जास्त डिसिप्लिन मुळे, कधी कधी कठोर डिसिप्लिन मुळे तो पित्याच्या हृदयापासून दूर गेला. माझं मूल चर्चला येतंय म्हणजे सगळं काही ठीक आहे असे समजू नका. त्याची उपस्थिती म्हणजे परिवर्तन नाही, तो घरात कसा बिहेव करताय, त्याचे प्रतिसाद कसे आहेत हे शिकणं खूप गरजेचं आहे. कारण देवाला बाहेरची धार्मिकता कधी आवडत नाही, हृदयाची निष्ठा आवडते प्रियानो. देव आपले नियम, आपले निर्बंध लोकांच्या हृदयावर लिहिल आणि ते त्यांच्या हृदयावर कसे कोरले जातील याचा आम्हाला प्रयत्न करायचा आहे. हालेलुया. मुलांना कधी कधी फक्त म्हणजे ऑर्डर्स द्यायचे नाहीत, विचारा तुला असे का वाटले, जर तू असं केलंस तर देवाला ते आवडेल काय. हालेलुया. म्हणून त्यांच्या मनाचे नवीनीकरण होण्यासाठी त्याला विचारा. दावीद चुका झाल्या पण त्याच्याकडे एक पश्चाताप करणारं हृदय होतं. जर त्याला ताडणच करत गेले असते तर तो म्हणाला असता की माझ्यातल्या चांगल्या माणसाला कधी तुम्ही बघितलंच नाही. हालेलुया. सो प्रत्येक मुलांमध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये एक सुंदर हृदय आहे प्रियानो. सो मी मुलांचं फक्त वर्तन बदलतोय की त्यांचं हृदय देवाकडे वळवत आहे, हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे पॉइंट नंबर 4 की आई वडील होणं किंवा मुलांना देवाच्या ज्ञानामध्ये, भयामध्ये, शिस्तपद्धतीमध्ये वाढवणं एक आध्यात्मिक युद्ध आहे. मुलांचं मन आजकाल फोनची स्क्रीन, आजचं कल्चर, त्यांचे मित्र, सोशल मीडिया किंवा पॉर्नोग्राफी, लैंगिकता, लोभ म्हणा, तुलना म्हणा किंवा त्यांची जी आयडेंटिटी आहे याच्याबद्दल ते खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम्स मध्ये आहेत. त्यांचं मन यांच्या सगळ्या गोष्टींची एक योग्य उत्तरं त्यांना मिळत नाही. म्हणून आई वडील म्हणून एक कौटुंबिक आमचं इतकं काम नाही आहे की आम्ही फक्त त्यांना हे करू नकोस, ते करू नकोस इतकं सांगणं, तर आध्यात्मिक त्यांना अलर्ट करायचंय, जागरूक करायचंय. इव्हन घर नेहमी आपल्या मुलांना अलर्ट करण्यासाठी वापरायचं आहे. एफिस 6 मध्ये काय सांगितलेलं आहे, पौल काय म्हणतोय, आध्यात्मिक युद्धाबद्दल बोलतोय.
आणि तो सांगत आहे की घर आणि आध्यात्मिक संघर्ष काही वेगळे नाहीत. हे आपला आध्यात्मिक संघर्ष असू शकतोय, कारण हे सोपं नाही आहे. जगातले लोक काय करतात, मुलांना स्वतः सगळं शोधायला जा म्हणतात, पण बायबल म्हणते तुम्ही त्यांना त्या सत्यामध्ये मुळावलेल्या ठिकाणपर्यंत घेऊन जायचं आहे, मग ते जगाला सामोरं जातील. आमची जबाबदारी आहे ती. हालेलुया. मुलांना म्हणजे पालकांपेक्षा इंटरनेट कडून खरं तर जास्त त्रास होत आहे प्रियांनो. हालेलुया. इंटरनेटचा उपयोग किती करायचा त्यांना माहित नाहीये. आणि कधी कधी इंटरनेट मधूनच ते बऱ्याच गोष्टी शिकतात देखील. लक्षात घ्या, चांगल्या किंवा वाईट. माझी इच्छा आहे की तुम्ही त्या चांगल्या गोष्टी त्यांना शिकवू शकता. आता मोशेच्या आईनं फारोच्या संस्कृतीमध्ये देखील मोशेला विश्वासाचा पाया दिला. राईट. तो इब्री होता आणि फारोच्या घरामध्ये त्यानं आपल्या बाळाला सोडलं होतं, तिने आपल्या बाळाला सोडलं होतं मोशेच्या आईनं, पण तीच त्याला दूध पाजत होती, ती त्याला शिकवत होती. आणि त्या सगळ्यांना माहित नव्हतं की मोशेची आई जी मोलकरीण म्हणून आपण घरी आणली आहे तीच त्याची आई आहे. त्यांना माहित नव्हतं, पण तिला मात्र माहित होतं की हा माझा मुलगा आहे, म्हणून ती आपल्या मुलाला त्या संस्कृतीमध्ये वाढू देत नाही जी फारोची आहे, पण ती विश्वासाच्या संस्कृतीमध्ये वाढवत आहे. व्हॉट अ नाईस एक्झाम्पल. माझं मूल सुरक्षित आहे का, कारण ते घरी आहे म्हणून ते सुरक्षित आहे काय असे समजू नका. मोबाईलमुळं जग आता घरात आले. तुम्ही त्यांना तो मोबाईल अजिबात देऊ नका प्रियानो. माझं मूल सुरक्षित आहे कारण ते घरात आहे असे समजू नका. पालकांनी, आई वडिलांनी मुलांना जगापासून म्हणजे दूर ठेवायचं नाहीये, तर त्या जगातच सत्यामध्ये उभं करायचं. आमेन. हालेलुया. वचन काय सांगतंय की देव त्याचा आत्मा आमच्यावर ओतणार, त्यावेळेला आमचे पुत्र आणि आमच्या कन्या भविष्यवाणी करतील, संदेश देतील असं सांगितलंय. प्रत्येक पिढीसमोर त्या संस्कृतीचा दबाव हा आजपर्यंत होताच. कुठली संस्कृतीमध्ये याला वाढवायचं, पवित्र शास्त्राच्या संस्कृतीमध्ये वाढवायचं. आता बघा, बाबेल मध्ये जबरदस्तीनं दानिएलला आणलं. एस्तेर देखील अशाच लोकांच्या गराड्यात होती. पण देवाने नेहमी विश्वासू लोकांना त्या बऱ्याच बहुसंख्याक लोकांमध्ये तयार केलेलंच आहे. कधी सुद्धा त्याने असं केलं नाही की मला म्हणजे त्यांना त्यांच्या पद्धतीवर सोडून दिलं नाही. मोबाईल स्क्रीनचे काही नियम करा. मुलांबरोबर लैंगिकतेबद्दल, पैशाबद्दल बोला. तुमची मैत्री त्यांच्यावर झाली पाहिजे. त्याची ख्रिस्तामध्ये जी ओळख आहे याच्याबद्दल उघड संभाषण करा. फक्त बंदी नको, सत्याला समजवून सांगा. हालेलुया. आम्ही आमच्या चर्चमध्ये गेल्या शनिवारपासून पॉर्नोग्राफीवर शिकवायला चालू केलं आणि आमच्याकडे 10-12 तरुण आहेत. नवीन चर्च असल्यामुळं पण खूप सुंदररित्या तो विषय त्यांना समजून सांगण्यास परमेश्वराचा आत्मा मला मदत करत आहे. जसं की पॉर्नोग्राफी, शारीरिक लैंगिकता जी गोष्ट आहे ती गोष्ट त्यांना जर आम्ही नीटपणे शिकवलं नाही तर सैतान त्यांना चुकीच्या प्रकारे ते शिकवेल. लक्षात आलं तुम्हाला? म्हणून आम्हाला ती प्रत्येक गोष्टीचं कॉन्व्हर्सेशन हे व्हायला पाहिजे प्रियांनो. आमेन. हालेलुया. चलो आपण पुढे जाऊया. पॉइंट नंबर 5, मुलांना वारसा म्हणून फक्त संपत्तीच देण्याची आजकालची रीत आहे. पण मुलांना वारसा म्हणून संपत्ती न देता पवित्र शास्त्राचे सिद्धांत द्या. माझ्या आईकडे ना मला देण्यासाठी खरंच काहीच नव्हतं ज्या वेळेपासून मी तिच्या बरोबर राहतोय, जन्मल्यापासून आजपर्यंत. पण तिने जो परमेश्वर मला दिला आहे तोच माझ्या जीवनाची संपत्ती झालाय. आमेन. हालेलुया. कधी कधी आम्ही आमच्या मुलांसाठी शिक्षण, घर, पैसा, व्यवसाय त्याच्या मागे ठेवण्याचा विचार करतोय. पण बायबल अनुसार त्याचा खरा वारसा देवाचं भय, देवाचं सत्य, सेवा, उदारता, विश्वास, प्रीती हीच खर तर वारसा आहेत प्रियानो. म्हणून स्तोत्र 78 मध्ये काय सांगितले, पुढच्या पिढीला देवाचं कार्य काय काय त्यानं केले हे सांगा, जेणेकरून ते देवावर आशा ठेवतील. हालेलुया. जगातल्या प्रत्येक व्यक्तीचा आजकाल हाच एक दृष्टिकोन असतो की माझं मूल उद्या जाऊन किती कमवेल. पण बायबल सांगते की माझे मूल येशू सारखे बनले काय, ते कोणाची तरी सेवा करेल काय, ते नकार पचवतील काय. हालेलुया. बघा, यशाची व्याख्या हे आमच्या मुलांना पडलेल्या गुणांवर नाही आहे, पगारावर नाही आहे, त्यांच्या पदांवर नाही आहे, तो विदेशात गेला का याच्यावर नाही आहे, मालमत्ता किती आहे त्याच्यावर नाही आहे, त्याच्या चरित्राबरोबर केली आहे. खरं यश हे आहे की
तो एक माणूस म्हणून कसा आहे. हालेलुया. अब्रामाने आपल्या घरातल्या लोकांना न्याय नीतीचा मार्ग शिकवावा अशी देवाची अपेक्षा होती. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 18 अध्यायामध्ये. हालेलुया. मुलांना पैसा दिलं की त्यांचं भविष्य सुरक्षित असे बिलकुलही समजू नका. जर पवित्र शास्त्राचे नियमांशिवाय सिद्धांतांशिवाय आपली मुलं जगत आहेत तर पैसा त्यांचा नाश करेल प्रियांनो. हालेलुया. आमेन. म्हणून सर्वात मोठा वारसा देवभक्ताचे चरित्र कसे असायला पाहिजे ते तुम्ही त्यांना शिकवायचं आहे. पुढच्या पिढी ही प्रभूची सेवा करेल काय प्रियांनो? तुम्हाला काय वाटतंय? त्याची धार्मिकता मग ते वाढतील काय प्रियांनो? तुम्हाला काय वाटतंय? बघा, आम्हाला पुढच्या पिढीला देवाची सेवा करायला तयार करायचं आहे. हालेलुया. इस्रायलनं जेव्हा देवाची कृत्य पुढच्या पिढीला समजावून सांगितली तेव्हा मला वाटतं शास्त्रीच्या पुस्तकामध्ये लिहिले की परमेश्वराला न ओळखणारी ती पिढी झाली. कारण त्या इस्रायलनं त्या पुढच्या पिढीला ती देवाची महत्कृत्य सांगितली नाहीत असं लिहिलं तिथं. त्यांनी सांगितली नाहीत म्हणून देवाला न ओळखणारी पिढी उभा झाली. प्रियानो, किती इम्पॉर्टंट आहे की आम्ही आमच्या पिढीला देवाची ओळख करून देणं प्रियानो. हालेलुया. माझी इच्छा आहे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर काय करताय ते तुमच्या मुलांना तुम्ही सांगितलं पाहिजे. देवाने आमच्या घरात त्या वर्षी काय केलं होतं, ही मुलं जन्मण्याच्या आधी काय झालं होतं, आज देखील काय करताय, तुमच्या आई वडिलांच्या जीवनामध्ये काय काय केलं होतं, तुमची परिस्थिती कशी बदलली, सर्व काही सांगा. मुलांना सेवा, दान करणं, प्रार्थना, गरिबांची काळजी घेणं या प्रत्येकामध्ये सहभागी देखील करून घ्या. पण देवाची ओळख करून घ्या. पुढच्या पिढीला देवाचं काम सांगणं खूप गरजेचं आहे. माझी मुलं सत्यात चालतात हे ज्यावेळेला परमेश्वर पाहतोय त्यावेळेला त्याला आनंद होतोय. आणि त्या सत्य म्हणजे काय? येशू ख्रिस्ताला ओळखून चालतात. हालेलुया. आमेन. बघा, आमच्या मुलांना आम्हाला ते सत्य समजवून सांगायचंय प्रियानो. म्हणून आज मला तुम्हाला इतकेच सांगायचं आहे की ख्रिस्ती आई वडील म्हणून फक्त काहीतरी वेगळी जगिक ध्येय ठेवून परिपूर्ण मुलं आम्ही तयार करू शकत नाही. तर येशूकडे वळणारी मुलं आम्हाला घडवायची आहेत. पालक म्हणून स्वतः मला देवावर प्रेम करायचं आहे, प्रीतीनं त्यांना शिस्त शिकवायचं आहे, मुलांचं हृदय समजून घ्यायचं आहे, जगातल्या लोकांच्या प्रभावाच्या विरुद्ध त्यांना उभं करायचं आहे, विश्वासाचा वारसा त्यांना द्यायचा आहे. मग पुढची पिढी बायबलच्या सिद्धांतामध्ये उभी राहू शकते. आता बघा, आपल्या घरात जी पुढची पिढी निर्माण होत आहे ती ख्रिस्तामध्ये घडत आहे काय, हा खूप मोठा प्रश्न आहे. हालेलुया. परवा एक गोष्ट मी बघितली आणि मला ती खूप शॉकिंग वाटली. एका मुलगीचं स्थळ एका मुलाला आलं होतं आणि ती मुलगी आपल्या बायोडाटामध्ये सगळ्यात खाली लिहिते की तुमच्या घरी किती डस्टबिन आहेत. आणि त्या मुलग्याला ते कळालं नाही की डस्टबिन म्हणजे काय. तेव्हा त्यानं त्या मुलगीला विचारलं, व्हॉट इज मीन ऑफ डस्टबिन? या डस्टबिनचा अर्थ काय? तर ती म्हणाले, आई वडील दोघांपैकी किती आता हयात आहेत, जिवंत आहेत. आजची पिढी काय म्हणतात? डस्टबिन. त्यांना देवाचं भय असतं तर त्यांनी कधी डस्टबिन म्हटलं नसतं प्रियाने. आई वडील कधी डस्टबिन होत नाही. ज्या आई वडिलांनी त्यांना ज्या प्रकारे वाढवले ते आई वडील डस्टबिन आहेत प्रियान. हालेलुया. आणि मला वाटतंय त्या डस्टबिननी एक कचरा तयार केलाय. खरं तर आपल्या मुलांचं जीवन एका कचऱ्यासारखं केलंय प्रियाने. हालेलुया. तुम्हाला समजत आहे? सो वी हॅव टू अंडरस्टँड की ख्रिस्ती पालकत्व काय आहे. आज निश्चय करा की मी माझ्या मुलांना या ख्रिस्ती पालकत्वामध्ये वाढवणार आहे. आमेन. हालेलुया. या आपण सगळेजण मिळून एक निश्चय करूया, मी माझ्या मुलीबरोबर, माझ्या मुलाबरोबर वेळ घालवेन, त्याला शिकवेन. दाखल्याने सुरू करा, डिसिप्लिनने सुरुवात करा, प्रीतीनं समजून सांगा. एक दिवस ती बदलतील आणि तुम्हाला कळेल तुम्ही एक उत्तम काम केलं. आमेन. या आपले नेत्र आपण बंद करूया आणि यावेळेस प्रार्थना करूया. सेनाधीश महान परमेश्वर पिता, आज ख्रिस्ती पालकत्व तो मला समजावून सांगितलंस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. खरंच तुझी स्तुती करतो देवा. एक आई वडील होणं देवा, खरोखर कधी कधी असे वाटते की शरीर एकत्र आले की लगेच एक मुलगी आई बनते, एक मुलगा बाप बनतो. पण पिता नाही, तुझ्या नजरेत परमेश्वर पिता हे खूप गूढ आणि रहस्यमय आहे. परमेश्वर पिता, तू आमच्या प्रत्येकाशी बोलत आहेत, आमची हृदय पिळवटून तू काढतायस. आज आम्हाला आमच्या जबाबदाऱ्या पुन्हा एकदा कळाल्या. मी निश्चय करतो प्रभू, मी माझ्या मुलांना तुझ्या भयामध्ये वाढवेन, त्यांना मी तुझ्या भयात स्थिर करेन. तू सहाय्य कर परमेश्वर पिता, तू कृपा कर परमेश्वर पिता. पण एक देखील देवा
लहान लेकरू कधी नष्ट होऊ नये पिता. आज इथं बसल्या प्रत्येक आई वडिलांना, प्रत्येक मुलांना देवा तू स्पर्श कर आणि देवा त्यांचं जीवन तू घडव पिता. सारे गौरव, सन्मान, आदर, मान तुला परमेश्वर पिता फक्त मिळव. तू आमची काळजी घेणारा परमेश्वर आहेस. तू आमचा भार वाहणारा परमेश्वर आहेस. प्रत्येक आई वडिलांना मी तुझ्या हातामध्ये सोपवतो. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. एमॅन, एमॅन, एमॅन. हाच संदेश आमचा युट्यूबवर देखील असेल. प्लीज गो अँड सबस्क्राईब आमचं युट्यूब चॅनल आणि त्याच्यावर देखील हा मेसेज नक्की वाचा. आणि जर तुम्हाला हा मेसेज आवडतो तर नक्की इतरांना देखील शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीषित करो. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.